पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी. पुण्यात बजाज पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा आयोजित करण्यात येते आणि त्यामुळेच काही रस्ते बंद करण्यात येत आहेत. पुणे शहरात बजाज पुणे ग्रँड टूर 2026 या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी म्हणजेच उद्या मुख्य रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत, असा महत्त्वाचा वाहतूक अलर्ट पुणे पोलिसांनी जाहीर केलाय. त्यानुसार 21 जानेवारी म्हणजेच उद्या सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत शहरातील अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहनांना प्रवेश बंद ठेवण्यात येतोय. यात बाबासाहेब आंबेडकर चौक, एमजी रोड, नेपियर रोड, गोळाबार मैदान, लुल्लानगर चौक, खडी मशीन चौक ते बोपदेव घाट यासारखे प्रमुख रस्ते, प्रमुख मार्ग बंद राहणार आहेत. वाहतूक पोलिसांनी नागरिकांना पूर्वनियोजन करून पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन देखील केलंय, जेणेकरून प्रवासात होणाऱ्या अडथळ्यांचा सामना कमी करता येईल. आपत्कालीन सेवा आणि सायकल स्पर्धेच्या वाहतुकीच्या व्यतिरिक्त इतर सर्व वाहनांना या मार्गावरून जाण्याची परवानगी नसणार आहे, त्यामुळे ही परवानगी पूर्णपणे बंद असेल. ही सायकल स्पर्धा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोजित केली जात असून स्पर्धकांची सुरक्षा आणि सुरक्षित कार्यक्रमासाठी सुरळीत पार पडावा यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. त्याचप्रमाणे आता रस्ते बंद ठेवण्यात आल्यामुळे वाहतुकीवर तात्पुरता परिणाम होणार आहे. मात्र पोलिसांनी वाहतूक विभागाकडून शहरातील अडचणी कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं म्हटलेलं आहे. सायकल स्पर्धा बजाज पुणे ग्रँड टूर 2026 ही भारतातील मोठ्या प्रमाणात डिजिटल आणि जागतिक स्तरावर मान्यता मिळवणारी एक स्पर्धा आहे. शहर आणि आसपासच्या भागातून जाणाऱ्या मार्गांवर विविध टप्प्यांमध्ये ही आयोजित केली जाते. त्यामुळे काही रस्ते बंद राहणार असल्यामुळे पुणेकरांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा असं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलेलं.